मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. नीट ऐका, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी त्यांना मोर कधी पाहू शकत नाही. शेळीच्या गालाचं सड कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशेतलं उचीड कधी दूध देऊ शकत नाही. गालातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देऊ शकत नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळाला सोनं शोभून दिसत नाही. बांधावरचं येरड कधी निरीला वापरता येत नाही. दाणे नसलेली बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. आणि ज्ञान नसणारा परमार्थ कधी स्वतःच्याही नाही, जगाच्याही फायद्याचा नाही. सावळे गुढीला बरोबर आहे. आता अजून एक गोष्ट आपल्या बायकोच्या गाड्या बायचा अंगठा आणि अंगठ्या शरीराचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं थोडं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. आमच्या शरीराची म्हणजे त्याच्या आपण जोडून घालतो ते शंकर झाले ना नवरदेव महिला म्हणजे शंकर नवरदेव झाले पण नवरदेवाचे डोळे झाके. हा खंड काय चालू शिवाय कोणाचीही मंगल अष्टक होणार नाही. तेव्हापासून ही फार जुनी पद्धत आहे. लग्नात नाचायची इमान भूतांची आवडला तेव्हा या नाचा तर पाहताय काही तो भाड्याच्या घरात. आता इथून पूर्वी कोकणात हळदीचा कार्यक्रम व्हायचा. आता मराठ्यांच्या हळदी 3-3 वाजेपर्यंत चालू. आपल्याकडे आली पद्धत आता इतका नालायकपणा झालाय आपल्याकडे. हळदी 3-3 वाजेपर्यंत आणि पुरी नाचायचं पाटलाच्या पुरी. तरी 96 कुणी खानदान कान फाटावले पाहिजे. आणि आई पळा तिची तरी मोबाईल का किती पुरी बुद्धी ताळ तुम्ही बुद्धी जवळ खाता गड्ड्या घेऊन मुलगी पळून गेलो आई म्हणजे मला अंदाज आलता बरं. शाळेतून मुलगी जर उशिरा आली तर आई मला कान धरायची पुरीची आणि सावलीपर्यंत न्यायची. काल सावली इथं होती आईला घड्याळ नव्हतं पण हिशोब काय पोरगी ताल सोडून वागत. आता पेपर संपल्यावर पोरगी पेपरला गेली. तिच्या आईला म्हणलं परीक्षा तर झाली. ती म्हणजे नाही तोंडी राहिली. पूर्ण तोंडी आली होती का लेखी. पूर्ण परीक्षा तोंडी अगोदर होती का लेखी. अरे सध्या तोंडीच होती. पूर्वी अगोदर तोंडी व्हायची ना आता लेखी होती. आता तोंडी दुपारीत होत्या. आणि शंकर नवरदेव झाले महिला मंडळ आणि आली वर ओवाळायची पाळी. वर ओवाळी ती नवरीची आत्या टीप घेऊन आली. टीप आपल्याकडे आत्या म्हणते खाली काय घरी फुई म्हणते. फुई 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 शब्द आपल्याकडे फुई शब्द कोणी वापरत नाही. आत्या किंवा मावळं. ती आली टीप घेऊन पाण्याचं टीप घेऊन दुसऱ्याचं नाव फोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात वट बुडवलं वर हात घ्या. गळ्यातल्या बाबाला हळूच मुलगा बाहेर काढला. नवरीची माळून जागेवर मेली आणि लागलेलं लग्न या गुंदे दुधशार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पतिभिर
खंडोबात भगवान शंकर आहे अनंत अवतार घेशी भक्ता काळ कनवार अवताराच्या राशी तो पार्वतीला राग आला पार्वती यज्ञाला गेली शंकराने अग्नीत पार्वतीने अग्नीत उडी टाकली पार्वतीचं शरीर उचललं 51 तुकडे झाले ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तीपीठ त्यातली 3.5 महाराष्ट्रात तुळजापूर कोल्हापूर माहूरगड आणि अर्धसप्तशृंगी वणी आणि या सगळ्या देव्या अशा तयार झाल्या त्यातली प्रत्येक देवी तुम्ही एक देवीचं रूप आहात तुम्ही एक देवीचं रूप आहात फक्त साय बाजूला करा खाली दूध आहे वाक्य सांगू लाकडात अग्नी आहे पण घर्षण करा दुधात लोणी आहे पण क्रिया करा दुधात लोणी आहे पण क्रिया करा उसात साखर आहे पण प्रक्रिया करा हृदयात देव आहे पण त्याग करून भक्ती करा कधी नाही लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसरातच आहे मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे आणि मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे जगातला देव होण्याची ताकद फक्त माणसात आहे लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसरात आहे माझं एक उत्तर द्या लोखंडाचं सोनं होतं परिस लागला तर ही कल्पना आहे का खरं आहे तुम्ही अन्याचं काही परिस्थिती पण एक ध्यान ठेवा लोखंडाचा स्पर्श परिसरात झाला तर सोनं होतं हे कुणी पाहू नाही तर न पाहू पण चांगल्याच्या संगतीत बसल्यावर चांगलं होतं हे नक्की आहे गावभर सारखा पोळ्या खायला आलेला माणूस गावभर सारखा पोळ्या खायला आलेला माणूस नाथांचं रामायण पूर्ण करू शकतो आणि केलंच आलता कशाला घरी आला नाथबाबाच्या घरी रोज पुरण पोळ्या राहायचे हा पठ्ठ्या जेवायला फक्त याला काय गेलं भजन करायला तर काय करा पण शेवटी नाथबाबाचं रामायण पूर्ण कोण गेलं गावात चांगले कसं कुलसंग्य नाडीला साधू Oh
देवी होती माया. पहिली देवी याच्यात कोण होती? माया. याच्यात आता बसवली. आता निमरच्या लोकांनी हात वर करून तुकोबाराय म्हणतात, जे की जातवली मात तुम्ही देव बसवला. आता महाराज म्हणून नाही, पण तुमचा हा म्हणलं तर सांगतो. एक एवढं मोठं मंदिर बांधलंय. आता काही काही गावात बंद झाले पाहिजे. ते आतापासून निमरड मध्ये जेवढे लग्न होतील, लग्नांनी सत्काराचे पैसे बंद करायचे आणि ते सगळे मंदिराच्या तेला दीपाला वापरायचे. फेटे बंद करायचे. कुणी म्हणणार का फेटे बांधले नाही, तू पैसे दे तुझ्या नाव बांधले. लोक फक्त दुसऱ्याचं घर पेटवायला, लोकांना स्वतःशी काही घेत नाही. कधी नाही. 30-100 रुपयाला फेटा येत नाही. 3च येड येत्या. ज्याने बांधला तो घरी येत नाही. आता समजा तुम्ही मला 1000 रुपयाचा फेटा घेतला, काय तुम्हाला फायदा? आता उगाच तुम्ही मुनगडून देते नाही तर आम्ही इकला असता. विनोद नाही मला. आम्ही काय करणार? ठेवून एवढे रोज तेवढेच येतात. पण विनोदाचा भाग सोडा. 1000 रुपये 10,000 रुपयाचा आत्ता सत्कार होत नाही ना, मग तुम्ही देवीच्या प्रीती 2,000 टाकणार लागले. वर्षाचं तेल होईल, देवीची लाईट बिल सुटेल. साफाई करणं आता तुम्हाला माणूस तर ठेवाच लागला. एवढा मोठा परिसर स्वच्छ करायचा म्हणजे मंदिरामध्ये स्वच्छता ठेवणं तितकीची गरज आहे. त्याला पोट पाणी आहे, त्याचं पेमेंट आहे. गावातल्या सगळ्या लग्नांचे सत्कार बंद करून जर 2-2, 3-3 हजार रुपये दिले वर्षाला, तुमचं ते काम गावातल्या गावात होईल. कुणाकडे 2 मागायची गरज नाही, कुणाकडे 2 घ्यायची गरज नाही. आणि लोक फक्त नवीन नवीन देतात, नंतर लोकही देते नाही माग. लोक मागून काढतात, मागून संशय मन तयार होतो. माणसाचं मन पाहिजे. आता हौशेला आपण मंदिरं करतो, पण मागून लगेच संशय होतो, खरंच कलरला एवढी लागली असतील का? संशय मन होत. आणि संशयामुळे थोर आणि पाप नाही. आणि मनात संशय झाला तर ते बिघडत. त्याच्यापेक्षा या गोष्टी बंद केलं. गावातच होती त्या सगळ्या गोष्टी. लग्नाला बांधला, सत्काराचा खर्च बंद करायचा. आता आपली सगळ्यांची प्रेत नदीला नेतो आपण. नदीला नेलो, नदी आपली माता आहे. आपण प्रेत जातो, जाळल्यानंतर ती राख सावलीतून पाण्यात टाकीतो. नदी आपली माता आहे, ती पवित्र आहे. इनमिन 2 टोकऱ्या राख बसते. 2 टोकऱ्या इनमिन किती? 2 टोकऱ्या. ती 2 टोकऱ्या ज्याच्या घरचा माणूस मेला असेल ना, त्याने ती गोणीत भरायची. गोणीत भरायची, मंदिरापाशी आणायची. एवढ्या परिसरात येणार कुठं एक ठिकाणी खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाकून झाड लावा. आपल्या वडिलांची आईची आठवण आयुष्यभर तुम्हाला गावात. याच परिसरात मंदिराचाच परिसर आहे ना. नाही तुम्हाला गावात करायचं, तुम्हाला घ्या वाटत, शेतात काय? शेतात करा, खड्डा घ्या, राख टाका. आता काही लोक म्हणतात इकडे जायला. आता लोकांना खऱ्या गोष्टी नाही पटत. वारकऱ्याची हस्ती महाराज मंडळी आळंदीला न्यावा का त्र्यंबकला न्यावा? नाशिक. वारकऱ्याच्या हस्ती आळंदीला न्यावा का त्र्यंबकला? नाशिकला न्यावा. आपण सगळे कुठे नेतो? खरीची मी आई नाही तर नामदेव राहायचं म्हणणं असं आहे, हस्ती विरगळती पाण्यामध्ये आळंदीच्या हस्ती विरगळतात. वारकऱ्याची हस्ती ही आळंदीलाच न्यायला पाहिजे. आता इथं हस्ती टाके बोत 7-8 जण मिळतात, माणूस जोडून येतात. हस्ती बोल टाके नाशिकला ती 7-8 जण फक्त रामलं काम तरी गोड पाण्यात. काय झालंय, काही गोष्टी आपण पाळायच्या असतात. समजा आपण त्याच्यात तज्ञ नाही ना, मग आपण त्या गोष्टी पाळल्याच पाहिजे. आपण मुलीचं लग्न एकादशीला धरायचं नाही, आपणच नियम पाळायचा. साखरपुडा एकादशीला धरायचं नाही, सोमवारी धरायचं नाही. हे नियम आपण पाळायचे. देवडे बावडे पाळू शकत नाही आणि त्यांना सांगण्यातही काही अर्थ नाही. त्यांचा रविवारचा लाल दिवस म्हणजे मटणाचा दिवस, त्यांना काय घेणे, देवी बसून येते, तिचा बाप बसून हे नाही चालत. तेवढं केलं पाहिजे. हे 2 गोष्टी जर तुम्ही केल्या, झाड लावणं, ते राखायचं, आणि सत्काराचे पैसे देवीला देणं, आणि गावातल्या वराती बंद करणं, आणि ते पैसे ग्रामविकासाचं. आता मंदिर झालंय, आता गावांमध्ये सरपंच साहेब ध्यानात ठेवा, गावी साहेब एक व्यायामशाळा होणं गरजेची. प्रत्येक गावात एक 10-5 पोरं खेळतील असे. तुम्ही असं समजू नका की तरुण पोरं खेळत नाही. सुविधा उत्पन्न करून दिल्यावर 10 मध्ये 2 पोरं तरी पैलवान होतातच. तुमचं काय म्हणतात? आपण काय करतो, पोरांच्या बाबतीत निगेटिव्ह विचार करतो. बा का नाही, 10 मध्ये 9 येडे असतील मान्य आपल्याला, पण एखाद्याला तरी शरीर संपत्ती कमवण्याचा छंद आहे. ते एकासाठी तेवढं जरी केलं, हे व्यायामशाळा होणं गरजेचं आहे. काही काही गोष्टी आधी सरकारनं करायच्या नसतात. या गोष्टी कोणी करायच्या? गावात लेवलला करायला पाहिजे. वराती बंद करणे, लग्नाची सत्कार. आता इथं मुळगाव नेमकं सांगणार आमचं सरकार बघा
आणि सत्कार करण्यामध्ये तुम्ही एकाचा अपमान करता आणि एकाचा सत्कार करता. आता समजा मी माझ्या बरोबर एखादा आला इंद्रिकर थोडं बरं आहे म्हणून तुम्ही त्याला फेटा म्हणजे मग माझ्या संघ आलेला का दरोडे खोरे त्याचा विचारच नाही कधी त्याच्यापेक्षा कोणालाच नाही. वा या गोष्टी आपण सुरू केल्या पाहिजे आणि ह्या आपण जर केल्या तर त्या टिकतात आणि आपली पिढी चालते. तरुण पोरं करीत नाही असं नका म्हणत जाऊ. त्यांच्या पण आपण करून घेत नाही तर पोरं करायला तयार आहे. काय नाही आता एक पुरी सुट्ट्या लागल्या पुरीला लागल्या सुट्ट्या नाही शाळा कोर तुम्ही खपणार बरे तुम्ही नवीन आहे तुम्ही मग 9 तारखेला नवीन म्हणजे 9 तारखेला 10वीचं झालं मोकळा. आता पूर्ण सुट्ट्या लागल्या ना आता टेलरिंग करा कॉम्प्युटर करा CET करा MSc करा पापड बनवा लोणची बनवा पोट भरायचं शिका दुनिया मोरू दे तिकडे. आणि आमचं नवीनच ठरलं नाही गाडी का कुल्फी का पावी का बटारी का रदी का शेळ्यापाला भंगार गोळा करा. एक वाक्य समोर बुटच साठवून जगू नका बुटाची पॉलिश करून जगा. चला आता शिक पाया झाला बरं का. आता मंदिराचा काय झाला आता पाया कोणता बस फिटस कोणता ज्ञान पूर्ण कोणता ज्ञान हा कोणता ये म्हणत तिचा पाया याने शाळेत जातात तुम्ही शाळेच्या पुरी बोला पटकन बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू त्यांना काय केलं सर ठरेल काय करायचं बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू शाळेच्या पुरे स्थायू पटकन तापवला डायरेक्ट द्रव आणि वाफ निघले तर वायू. मग बर्फाचा गोळा स्थायू आहे द्रवय आहे वायू आहे येतच ना. रजगुणी आहे तमगुणी आहे सत्वगुणी आहे. 14वा अध्याय रजतम सत्व प्रकृती जाण सत्व ते उत्तम रजते मध्यम. पाहिलं आता याचा झाला पाया याचा झाला पाया. आता याला खिडक्या यालाही खिडके. आता इथं घोटाळा आलाय. देवाचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 9 आणि संतांचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 10. सापडून देतो 10च्या 10 2 4 6 7 लघवी 8 विष्ट 9 झाले 9. दावा आलं उत्तर बिंबी नाही दावा ऐका 2 4 6 7 लघवी 8 विष्ट 9 आणि अखंड भजन करून शरीरच ब्रह्मरूप होणं मी वासुदेव हे दावत आज्ञा. याला खिडक्या याला खिडक्या याला दरवाजा याला पाया. आता याचा कलर गेला तर येता येईल पण याचा येणार नाही. आता ह्याच्यात देव बसवलाय पण बसवली कोण अनादि निर्गुण आम्ही
देहाची या गाव आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जयापरी. पण त्याच्या पुढची ओवी 101 नंबरच्या 18व्या अध्यायात ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडीगा. ते बाळ जन्माला आलं तेव्हा आईच्या उदरात जे होतं ती त्याची पहिली आई, जिच्या कुशीत राहिलं ती त्याची पहिली आई. आई मारायची मग पोरग व्हायचंय. ती पहिली आई कसली? चांबड्याची. मान्य. त्याला बाहेर आल्याबरोबर दुसरी एक आई चिटकली. कोणती? माया. करेक्ट. आला तर होती का? मग दुसरी आई कोणती त्याची? माया. आता दूध प्यायचं बंद झाल्यामुळं पहिली आईची त्याला गरज. आता पहिली दुसरी मध्ये खरी आई कोणती? खागण डोकं जर असं. पहिली आई, दुसरी आई तर त्याला गुंतून मारणारच आहे. पण 21 वर्षाचा झाल्यावर तिसरी आई आली. डीजे लावून वाजीतच आली तिसरी आई. बरं आली तर आई इतकी नंगात धान्यच नाताळीत आली. आता नीट ऐका. आता लबाड बोलू नका. माझ्या सगळे या 3 आयांपैकी आपल्याला प्रिय आई कोणती? महिला मंडळ, तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली. आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? जिने केली तिला विचारा. जिने भावाची पोर करून आणली तिची मुलाखत घ्या. तोंड झोलाय माणूस मिळाला. ती महिना बरोबर ती दिंडी गावा निघणार आधार व्हावा म्हणून. मग आता इथं नीट आहे का? तिसरी जी बायको आहे तिच्यात 3 नाही का? पहिली आई चमड्याची, दुसरी माया, तिसरी पत्नी. 3 झाल्या आया. पहिली आई हिताचं सांगणार, दुसरी आई गुंतून मारणार आणि तिसरी आई सगळ्यापासून बाजूला करणार. म्हणून मधली आई मरावा आणि मग मीच वासुदेव आहे हा मुलगा व्हावा. बोधपुत्र जन्माला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा माया तुटावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. म्हणजे बायको आई मरावा आणि पोरग व्हावा. त्याच्यापेक्षा थोडं कोड्यातलं सांगतो. इथं गेलं डोक्यातून तुमच्या बसलंच पुढं डोक्यात. हा आता दुसरं आहे का? एक बायको वाल्याचा परपंचच नाही. बायका 2च पाहिजे. ज्यांना एक त्यांनी प्रयत्न करा. भले भागवत होत्या पण बायका 2च. त्याचं उत्तर आता थोडा वादाचा मुद्दा आहे. चमड्याची बायको गृहस्थाश्रमासाठी आहे. चमड्याची बायको वंश वाढवण्यासाठी आहे. चमड्याची बायको वंश टिकवण्यासाठी आहे. पण याच्यात एक जीव आहे. हे 10 इंद्रिय आहेत. हे 10 इंद्रिय म्हणजे वराड आहे आणि जीव हा नवरदेव आहे. या जीवाला मुक्तिरूपी नवरी मिळत नाही तोपर्यंत याचा उद्धार होऊ शकत नाही. मग बायका 2 असावा. तुका म्हणे मुक्ती परिनिली नवरी आता दिवस जारी. आता 4थं वाक्य सांगतो. आई मरावान बापाई मरावान मग पोरगा व्हावा. सोपं सांगतो. आई बाप ते जीवेच मारावे पाय धरावे बायकाचे. तुम्ही म्हणाली वन्स मोर सांगा. आई बाप ते जीवेच मारावे पाय धरावे बायकाचे. याचा अर्थ असा आहे आशा नावाची आई मारा, लोभ नावाचा बाप मारा आणि एकट्या पांडुरंगाचे पाय धरा. आणि एकट्या पांडुरंगाचे पाय धरले तर मीच वासुदेव कधी बाबांकाराने शिखर खुला वाजती झाला
प्रेमा तेरी अकवाल एकीला 12 पोरं, एकीला 8 पोरं, 12 20 आणि 2 बायका 22 आणि एक जीव 23. आता याच्यामध्ये जी बसवली ती कोण? दिवे. आता महिला मंडळ पहिलं ध्यान घ्या, ही कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबाची सगळ्या देव्या एकच. बावळाटपणा करायचा नाही. ही तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबा खालची, पारावरची, महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे. किचन ओट्या बसलेली. तिनं जेवढे भक्ताचे हाल केले त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही. त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्त इतका हलकट आहे, तिथं सोडून दुसरं कोणी ऐकायचं नाही. आता पहिलं ध्यानात ठेवा, महिला मंडळ ओपन घ्या, मॅनेला घ्या, शॉर्ट घ्या, ओढणी घ्या, गाऊन घ्या, पंजाबी घ्या, जीन घ्या, बरमुडा घ्या, बलून घ्या, कोणती पॅन्ट घ्या, मूळ कापूस आहे. गळ्यातलं घ्या, जागा पायातलं घ्या, दागिन्याचं मूळ सोनं आहे. कोणताही भांग घ्या पोरीनो, वप भांग घ्या, देवयानी घ्या, चला हवा एवढा घ्या, कोणताही घ्या, मूळ केस नसलं भांग करून पाशी. तसं मूळ देवी एकच आहे. आता खरं सांगतो लोकांना, जगात महिला आरक्षण देणारा जर पहिला कोणी असेल तर हे पुढारी लोक टाप आणते. अरे बायांना असं केलं कपची बस, लोकांना नाही काम म्हणून तुमचं ऐकायचं. लोकांना सध्या नाही काम, नाही पुढारी लोक महिला नागाले मोठं आरक्षण दिलं. बराळू नका, ही जुनच आहे. तुम्ही काय नवीन शोध लावलाय कुठं? पोरणो ए बरं पटकन बोला. शंकर का शंकर तो रे? शंकर नंदीवर करेक्ट. आणि त्याचा पोऱ्या मुंद्रावर, आणि त्याची बायको वाघ. करेक्ट. मग महिलांना आरक्षण कधी होतं? शंकर पहिल्यापासून बायला होते. माझे शंकर बाहेर नव्हते ना. शंकर झोळीच्या द्वारे म्हणतोय, पार्वती बचान करण्याच्या मिटिंगला गेली आणि शंकर म्हणतोय झोळीच्या द्वारे. रड नको, आई मिटिंगला गेली, रड नको, आई मिटिंगला गेली, तेवढ्यात ती बाई आली, रड नको, आपली आई आली, रड नको. अहो पहिला गडी हा शंकर, या बाईचा हा नवरा आहे, ही तर नाही ना गाठी. हो, शंकर या बाईचा नवरा आहे, ही बाई नगाटी कशी तयार झाली एका मिनिटात सांगतो. भजनी मंडळ, गायकवाद, महाराज मंडळ ध्यानात ठेवा, या बाईचं लग्न जमलं गुढी पाडव्याला. आला मी माग सरकलो. सकाळीच सुद्धा नाही, जेवायचं नाही, झोपायचं नाही, पाहुणे नाही, राहुली नाही, उठले चिंता. झोपातून उठलं का सकाळच्या किती म्हणायचे निघाले का? उठलो चालत हे संपतही नाही तर दुपारच्या म्हणायचं कुठं आले अजून हेच उरका. चला ए ऐका नीट आता.
या बाईचं लग्न जमलं. महिला म्हणलं तुला माहित असेल का नसेल, वर्षाला नवरात्र किती हो? 2 बरोबर. किती वर्षभरात नवरात्र किती? 3 ऐका 3च्या 3 नवरात्र सांगतो. या बाईचं लग्न जमलं होतं गुढीपाडव्याला. मग गुढीपाडवा ते रामनवमी एक नवरात्र आहे. श्रावण मध्ये 1 ते श्रावण मध्ये 8 कृष्ण नवरात्र आहे. आणि एक अश्विन शुद्ध 1 ते अश्विन शुद्ध 10 देवी नवरात्र आहे. एक नवरात्र 8 दिवसात आहे, एक नवरात्र 9 दिवसात आहे आणि एक नवरात्र 10 दिवसात आहे. कृष्णाचं नवरात्र 8 दिवसात, रामाचं नवरात्र 9 दिवसात आणि या बाईचं नवरात्र 10 दिवसात. आता इथं 10 दिवसाचं का, तर इथून वर इंद्रिय 5 आणि इथून खाली 5, 5 आणि 5 10 आणि ते 10 इंद्रिय ताब्यात घेतले का जीवनात दसरा होतो नाही आनंदाचा. अशी ही बाई आहे. या बाईचा नवरा भगवान शंकर, त्याची मिली बाई. पूर्वीले बायका करायची म्हणजे मिळत आहे. आता संध्याकाळपर्यंत निमरमध्ये तुम्ही एखादा एकर जमीन घेऊ शकता, पण बायको नाही घेऊ शकता. शंकराची मिली बायको. ते काय रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी नाही, काय नाही, शोक संदेश नाही, सभा नाही, टोपी काढून ठेवली नाही, काय नाही. गड्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कोणी? शंकरानं रामाचं भजन सुरू केलं म्हणून माणसं मारायची बंद झाली. माणसं गुतले, मग गडीच गुतला भाजणार. माणसं मारणं न जावे याच्या शिवा वर माणसं जाईना. वरच्यानी मीटिंग घेतली, खालून माणसं वर याय नका. लपडे वरची लपडी मी तुम्हाला सांगितले असते, पण आज मी घेऊन नाही. मी जाऊन तुम्हाला मिस कॉल करीत तेव्हा तुम्ही मला खालून तरी मी तुम्हाला 2-3 लपडे सांगतो. वरची इंद्र पडली भागा, चंद्र झाला काळा, नारळ चुकला चाला भजनाचा, मोहिनीच्या संगे भस्मासूर गेला, वाणी प्राण गेला रामाने. वर माणसं तुम्हाला यांनी घेतली मिटिंग. हे इंद्र चंद्र ना देव हे वरची मंडळी. हे म्हणले खालून माणसं वर येई नका. हे म्हणजे शंकर गुतलाय बसणार. त्याला बायको करून द्या. बाईक केल्याशिवाय परमार्थ ठेवत नाही. मग काही माणसं लग्नाच्या अगोदर भजन सोडती नाही. लगीन झालं आपण म्हणा थोडा वेळ वाजवायचा, गट्या हातुड्या पिठा भाऊचा डबा माई जोर तू वाजव तो आला का आडवी थाप आणला, तो फोडून टाकला, फोडला बाबा चली राधा वाऱ्यानं कोंडला आले. नाही शंकर हे म्हणजे शंकराला करून द्या बायको. हे म्हणजे उठवायला कोण जाईल, हे सगळे गेले शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणजे आम्हाला काय म्हणणं नाही, आलो येईपर्यंत. हे म्हणजे तुम्ही बायको करा. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कधी, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? नवरदेव का पाया जोगाय, अंगाला भस्म, गळ्यात साप, रान नदीवर